तुम्ही खवीस या भूतप्रकाराबद्दल ऐकलंय का? नक्कीच ऐकलं असेल. तर प्रत्येक गावातच एखादं ठिकाण असं असतं जिथे लोकांना भूताखेतांचे अनुभव आलेले असतात. तर निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या सुकळी या गावातला हा अनुभव आहे. गावच्या वेशीपाशी खविसाचा वास आहे, ही सर्व गावभर पसरलेली चर्चा होती. अमावस्येला आमच्या गावातून ना कोणी बाहेर जात असे ना कोणी गावात येत असे. 7 वाजून गेले की सर्वजण घराचे दरवाजे लावून आतमध्येच बसत असत. कोणीच बाहेर येत नसे. तर झालं असं की आमच्या गावचा भैरू पैलवान, जो पंचक्रोशीत गाजलेला पैलवान होता, तो एकदा त्याच्या बायकोला सोडायला माहेरी गेला. त्याला येता येता भलताच उशीर झाला. चक्क 12 वाजून गेले. बायकोने आणि पाहुण्यांनी लाख सांगूनही तो रात्रीचा मुक्कामाला थांबला नाही. भूताखेतांना मी घाबरत नाही असं म्हणत तो सायकल घेऊन निघालाच. त्या काळी गाड्या नसायच्या, सर्व प्रवास सायकलनेच व्हायचा. तर त्याला गावाजवळ यायला भलताच उशीर झाला. जवळपास 3 वाजले असावेत. सायकलच्या पुढे बॅटरी लटकवून अंधार कापत तो येऊ लागला. तसं तो पैलवान असल्याने त्याला भीती वाटत नसे. पण आज अमावस्या, त्यात खविसाच्या ऐकीव कथा, म्हणून तो जरा भ्यायलाच होता. गावच्या वेशीपाशी आला आणि त्याला वातावरणात बदल जाणवू लागला. रातकिड्यांची किरकिर वाढली होती. अचानक कशात तरी अडकून सायकलचे हँडल वाकलं आणि भैरू खाली पडला. तो घाईघाईने उभा राहिला आणि सायकल उचलली. धोतर झटकत त्याने वर पाहिलं आणि त्याला धक्काच बसला. समोर एक 7-8 फूट उंच असलेला इसम उभा होता. अंगकाठी एकदम धिप्पाड, भरीव छाती आणि घोगऱ्या आवाजात तो म्हणाला, "काय पैलवान, कुठं निघाला एवढ्या रात्रीचं? एवढ्या संध्याकाळी हा माणूस इथे काय करतोय? हा खवीस बिऊस तर नसल?" असा विचार येताच भैरूच्या अंगावर सरकन काटा आला. त्याच्या नरड्यातून शब्द बाहेर येईनात. कसाबसा हिम्मत एकवटून तो त्याला म्हणाला, "बायकोला माहेरी सोडायला गेलो होतो. येताना जरा उशीरच झाला." त्यावर तो भैरूच्या जवळ आला आणि खांद्यावर हात ठेवत म्हणाला, "कुस्ती खेळणार काय? जिंकलास तर कायम तुझा गुलाम होऊन राहीन." भैरू पैलवान पंचक्रोशीत गाजलेला पैलवान होता, पण खविसाशी कसं लढणार? आता होकार दिला किंवा नकार दिला तरीही आपलं काही खरं नाही. नकार देऊन मरण्यापेक्षा लढून मरूयात असा विचार करत त्याने लगेच होकारार्थी मान हलवली. मांडीवर थाप देत दोघांची कुस्ती चालू झाली. त्या समोरच्या व्यक्तीत प्रचंड शक्ती होती. तो भैरू पैलवानावर चांगलाच भारी पडत होता. तरीही भैरू पैलवान आपल्या पूर्ण ताकदीनिशी त्याच्याशी झुंज देत होता. 2 तास उलटून गेले. दोघेही रक्तबंबाळ झाले होते. थोड्याच वेळात सूर्योदय होणार होता. भैरूला त्याच्या सुटकेचा मार्ग दिसू लागला. जर आपण सूर्योदयापर्यंत कसंबसं लढत राहिलो तर आपला जीव वाचण्याची शक्यता आहे. पण सूर्योदय होणार हे बघून तो समोरचा इसमही अजून जोरात प्रहार करू लागला. त्याने भैरूचा हात पकडला आणि त्याला जोरात एका झाडावर आपटलं. त्याचा हात बुडातून उखळला गेला. त्याला प्रचंड वेदना होऊ लागल्या, पण जीवाच्या आकांताने तो अजूनही झुंज देत होता. तेवढ्यात त्या समोरच्या इसमाने भयानक रूप धारण करायला सुरुवात केली. विचकलेले केस, किळसवाना चेहरा आणि लांबच्या लांब सुळे दात. त्याने ताकदीने भैरूचा गळा आवळला. तर हा तोच खवीस होता ज्याबद्दल गावात चर्चा चालू होती. आता तर आपलं काहीच खरं नाही. त्या खविसाने भैरूला हवेत उचललं. तो यातनांनी तडफडू लागला. तो मनोमन देवाचा धावा करीत होता. आता त्याला निश्चित झालं होतं की हा नक्कीच आपल्याला मारून टाकणार. पण तेवढ्यात सूर्योदय झाला. सूर्याची किरण जशीच त्याच्या अंगावर पडली तो अचानक गायब झाला. भैरू मात्र वेदनांनी विव्हळत निपचित पडून राहिला. काही वेळाने एका गावकऱ्याने भैरूला तिथे जखमी अवस्थेत पाहिलं आणि त्याने सर्व गावकऱ्यांना बोलावून आणलं. गावकरी त्याला दवाखान्यात घेऊन गेले. भैरूचा जीव तर वाचला होता, पण त्याचा एक हात त्याला कायमचा गमवावा लागला. त्यानंतर भैरू कधीही कुस्तीच्या मैदानात उतरू शकला नाही.
तीच त्याची अखेरची कुस्ती ठरली. आजही गावकरी अमावस्येच्या रात्री बाहेर पडत नाहीत, पण भैरूच्या हिमतीला मात्र सर्वजण दाद देतात. त्याने चक्क खविसासोबत कुस्ती केली. ही आख्यायिका गावभर प्रचलित आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.